Namaskar. Next example is if y is equal to sine of m cos inverse x, then prove that 1 minus x square y2 minus xy1 plus m square y is equal to 0. सो आपल्याला y2 पर्यंत y डबल डॅश पर्यंत डेरिव्हेटिव्हज काढायचे. तर y इज इक्वल टू साइन फंक्शन दिलेलं आहे साइन ऑफ m आणि मग नंतर cos इनवर्स x. साइन आणि cos इनवर्स x त्यामुळे कॅन्सल वगैरे होणार नाहीये. आहे तेच फंक्शन घ्यायचंय. आता काही सिम्प्लिफाय होणार नाही, डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्हज घ्यायला सुरुवात करायची. सो फर्स्ट y डॅश इज इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह cos. सो cos angle as it is m cos inverse x into derivative of, because the angle is different from x, therefore derivative chain rule pramane derivative of m cos inverse x, that implies cos of m cos inverse x into derivative of this is m into cos inverse derivative minus 1 upon square root of 1 minus x square. सो माइनस आहे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे आपण फायनली लिहूया की y1 y डॅश इज इक्वल टू काय होणार आहे मायनस m cos इनवर्स x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x. सो दिस इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह y डॅश साठी इक्वेशन 1 असं म्हणा. y डॅश ची व्हॅल्यू जरा इक्वेशन 1 कन्सिडर, पुढे कुठेतरी लागेल ती व्हॅल्यू. आता या y डॅश मधनं y डबल डॅश काढूया. सो y डबल डॅश y2 इज इक्वल टू, आता मायनस m कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घेऊ आणि मग u अपॉन v रूल अप्लाय करावा लागेल. सो मायनस m इनटू ब्रॅकेट u अपॉन v रूल मध्ये cos आहे आणि हे v म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. तो v इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u वगैरे ते घ्यायचं. सो v मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स d बाय dx ऑफ cos m cos inverse x. So this minus v into derivative of u झालं, then u into derivative of v. u means cos of angle is m cos inverse x into derivative of this v square root of 1 minus x square. एवढंच नाही अपॉन काय असतं स्क्वेअर ऑफ v means square root of 1 minus x square ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यात स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट नेक्स्ट स्टेपला जाईल आणि हा एक डिनॉमिनेटर आहे तो इकडे आणून y डबल डॅशला मल्टिप्लाय करता येईल. सो पहिली टर्म येईल, बाकी कसं काय ऍडजस्ट होतंय ते बघूया केअरफुली, कारण निगेटिव्ह साइन्स पॉझिटिव्ह साइन्स येत राहत आहेत, त्यामुळे साइन्स जरा केअरफुली चेक करा. कारण कॉसचं मायनस साइन होणार आहे किंवा इथे मायनस आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठेतरी मायनस साइन येऊ शकतं. सो विच इज इक्वल टू मायनस m इंटू ब्रॅकेट, सगळे डेरिव्हेटिव्हज काढून घेऊया. सो दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ समथिंग म्हणजे काय असणार आहे मायनस साइन अँगल आणि अँगलचा डेरिव्हेटिव्ह चेन रूल प्रमाणे. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, सो ब्रॅकेट घालूया कारण मल्टिप्लिकेशन आहे इथे. मायनस साइन अँगल इज m कॉस इनवर्स x, अँगल सेम राहणार फक्त साइन मायनस होणार इनटू चेन रूल प्रमाणे हा जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल कारण ते नुसतं x नाही आहे. सो इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस m cos इनवर्स x. नेक्स्ट स्टेपला याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे ते लिहूया. मायनस cos ऑफ हे तसंच cos ऑफ m cos इनवर्स x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x सारखं आहे. रूट x चं 1/2 रूट x असतं. सो 1/2 रूट 1 मायनस x स्क्वेअर इनटू, पण रूट x आहे का नुसतं रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आहे, त्यामुळे जे डिफरंट आहे त्याचं चेन रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 मायनस x स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आणि अर्थात डिनॉमिनेटर आहे. आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जाणार निघून, सो फक्त 1 मायनस x स्क्वेअर असं डिनॉमिनेटर लागेल. आता नेक्स्ट स्टेपला काय करूया 1 मायनस x स्क्वेअर ते इकडे ट्रान्सफर करूया. ह्या मायनस एमने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. अजून 2 डेरिव्हेटिव्हज राहिलेत ती काढून सिम्प्लिफाय करू. सो y डबल डॅश इज इक्वल टू मायनस एमने मल्टिप्लाय करायचं ते आपण हे 1 मायनस x स्क्वेअर हा ब्रॅकेटच्या ब्रॅकेट इकडे आणून y डबल डॅशला मल्टिप्लाय करून टाकूया.
म्हणजे इकडे डिनॉमिनेटर राहणार नाही काही. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y2 इज इक्वल मायनस एम नंतर नेक्स्ट स्टेपला आतमध्ये डायरेक्ट ह्या स्टेपला केलं तरी हरकत नाही. मायनस एम ने मल्टिप्लाय करायचं सपोज झालं. आधी ही डेरिव्हेटिव्ह आहेत ती आपण काढून घेऊ, मग आपण मायनस एम आतमध्ये घेऊ. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू हे मायनस साइन ऑफ दिस आहे ना, हे मायनस साइन कॉमन आपण इथे सगळ्या टर्मच्या मागेच लिहूया मायनस साइन, कारण ते मायनस येणार आहे. साइन हे ब्रॅकेट घालायची गरज नाही मग साइन एम कॉस इनवर्स एक्स इंटू हे झालं. आता इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एम कॉस इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं एम, त्याच्यानंतर कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन स्क्वेअर रूट. सो पुन्हा एक मायनस एम येणार आहे, मायनस एम अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कारण कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार ना आपण, विच इज -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि एम आहे कॉन्स्टंट, तो तसाच राहणार. त्यामुळे तेवढं झालं. डिनॉमिनेटर तिकडेच गेला, मायनस कॉस एम कॉस इनवर्स एक्स अपॉन दिस 2 स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ही सगळी एक टर्म आहे आणि ही सगळी एक टर्म आहे मायनस, ती आपण दुसरी टर्म करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज सिंपल आहे -2x, कारण 1चं 0 आणि 2x मायनस होईल. सो -2x. आता यातलं काय काय कॅन्सल होत आहे बघूया. इथे 2 आणि 2 कॅन्सल झाले, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल. सो विच इज इक्वल टू -m इंटू ब्रॅकेट मायनस मायनस प्लस झालं. सो m साइन m कॉस इनवर्स एक्स डिनॉमिनेटर गेला याचा. इथे पण हा मायनस आणि हा मायनस प्लस झाले. सो प्लस कॉस m कॉस इनवर्स एक्स अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स. सगळं सिम्प्लिफाय करून आपलं इथपर्यंत आलंय. आता हा जो मायनस एम आहे तो आपण आतमध्ये जाऊन मल्टिप्लाय करूया आणि मग ह्या पद्धतीने काय ऍडजस्टमेंट होते ती बघू. सो विच इज इक्वल टू मायनस एम ने इथे मल्टिप्लाय केलं की हे मायनस ए प्लस एम आणि एम एम स्क्वेअर. सो मायनस एम स्क्वेअर साइन एम कॉस इनवर्स एक्स. मायनस एम ने इथे मल्टिप्लाय केलं की मायनस एम हे राहणार आहे मायनस एम कॉस इनवर्स एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स राहिला इथे लिहायचा. हे सगळं झालं -2 कॅन्सल झाले तर एक्स आहे अजून हा एक्स इथे लिहा किंवा तो इकडे घ्या. आता कुठल्यासाठी काही सबस्टिट्यूशन करता येईल का आपण चेक करूया. आता साइन एम कॉस इनवर्स एक्स हे काय आहे y इज इक्वल टू साइन एम कॉस, त्यामुळे या सगळ्यासाठी y लिहिता येईल. त्याच्यानंतर इक्वेशन 1 मध्ये बघा तुम्ही y1 म्हणजे y डॅश ची व्हॅल्यू काय होती -m कॉस इनवर्स एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो ह्या सगळ्या टर्म साठी आपण काय लिहू शकतो y डॅश लिहू शकतो. त्यामुळे मायनस सुद्धा इन्क्लूड करावं लागेल, कारण y डॅश ची जी व्हॅल्यू होती ती मायनस अशी व्हॅल्यू होती. त्यामुळे ती सगळी म्हणून y डॅश येईल आणि हा x राहील, त्यामुळे x ला पॉझिटिव्ह साइन येईल. कारण या सगळ्यासाठी आपण y डॅश घालणार, मायनस साइन आपल्याला y डॅशच्या व्हॅल्यू साठीच लागणार आहे. सो विच इज इक्वल टू -m स्क्वेअर या सगळ्यासाठी y प्लस होणार आहे, कारण हे सगळं काय असणार आहे y डॅश y1 इंटू एक्स आणि ही लेफ्ट साइड आहे. सो आता या राईट साइडच्या सगळ्या टर्म जर लेफ्ट साइडला आणल्या तर आपल्याला काय मिळेल, दॅट इम्प्लाइज 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y डबल डॅश, ही इकडे येताना प्लस होईल, प्लस एम स्क्वेअर वाय ही मायनस होईल, मायनस एक्स वाय डॅश इज इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं का, चेक करूया. मायनस एक्स वाय डॅश प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0 हेच प्रूव्ह. तर आपल्याला जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं ते इथे प्रूव्ह करता आलेलं आहे.